हाय फ्रेंड्स, चला तुमच्यासोबत मी हा एक मस्त देवाचा व्हिडिओ शेअर करणार आहे, विठ्ठल रुक्मिणीचा। कारण आमच्या गावी म्हणजे जे सासरचं जे माझं गाव आहे त्या गावी आम्ही आलो होतो आणि आम्ही अगोदरच 2 महिन्यापूर्वीपासून ही तयारी करतोय। प्राणप्रतिष्ठा करायची आहे आम्हाला मंदिरात आणि हे सगळं जे काय आहे ते आमच्या फॅमिलीने ठरवलं होतं 2 महिन्यापूर्वीच की आपण आपल्या फॅमिलीकडनं हे सगळं करायचं आहे। आणि 2 महिन्या म्हणजे 1 महिन्यापूर्वी माझे सासू सासरे वगैरे येऊन सगळी तयारी करून गेलेले आहेत आणि जो योग निघाला आहे करायचा तो शुक्रवार होता। तर माझ्या ननंदबाई म्हणजे आमची सगळी फॅमिली इथं अगोदरच आली आहे 2-3 दिवस। तुम्ही पाहू शकता इथं जे मंदिर आहे तिथं खाली समाधी आहे आणि तिथूनच आतमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी रस्ता निघतो, म्हणजे गुफा आहे आणि म्हणजे त्याचं काहीतरी रहस्य आहे खूप वर्षांपासूनचं। तर असं आमचं एक गावाकडचं मंदिर आहे आणि खूपच छान मंदिर आहे। कलर सगळं आम्ही नियोजन केलेलं आहे, सजावट वगैरे, महाप्रसाद आणि विष्णू याग आणि मूर्तीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे। त्याच्यामुळं हे सगळं कार्य आम्हाला करायचं आहे, सेवा करायची आहे देवाची। त्यामुळं मी हे सगळे व्हिडिओ काढलेले आहेत, म्हटलं चला तुमच्याबरोबर ही शेअर करूया। तर असं मंदिर आहे आणि हे आहे माझं सासर। तर तुम्ही पोस्टर पाहू शकता इथे आपले मिसाळ महाराज आहेत, त्यांना आपण कीर्तनासाठी बोलवलं आहे। खूप विनंत्या केल्या तरी म्हणजे विनंतीला मान देऊन ते आले। तर इथं माझी साफसफाई चालली आहे, म्हणजे आमच्या म्हणजे घरातल्या प्रत्येक जणांनी खूप सेवा केली, इथली जे काम पडेल ते केलेले आणि ते काम करताना जो आनंद आहे तो खरंच खूप चांगला अनुभव आहे आमचा। तो म्हणजे आनंद वेगळाच आहे तो की आपण देवासाठी काय करू शकतो सेवा। इथं विष्णू यागची पूजेची तयारी चाललेली आहे। तर हे सगळे ब्राह्मण आम्ही पुण्यावरूनच बोलवले होते आणि नाही का जे सामान वगैरे लागत होतं ते आम्ही अगोदरच आणून ठेवलं होतं। तर खूप मोठा विष्णू याग आहे आणि खूप मोठी पूजा आहे ही। जवळजवळ 900 लोकांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। म्हणजे माझे सासू सासरे आहेत माळकरी, तर त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती की मला म्हणजे त्यांना त्यांच्या गावामध्ये असं विष्णू याग करायचं आहे, पूजा करायची आहे, असं काहीतरी त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती। तर मी, माझे दीर आणि माझी ननंदबाई त्या आम्ही सगळे मिळून हे सगळं कार्य पूर्ण केले। तर तुम्ही पाहू शकता म्हणजे जे हाताला कामीन ते करतायत आम्ही सगळेजण। तर म्हणजे तुम्हाला मी बोलेल तर तुम्हाला काय वाटेल की हे काय सांगते, पण खरं सांगते। मला वाटते 10-12 वर्ष झाले असतील मी सारून कधी घेतलं नव्हतं, पण माझ्यासमोर हे सगळं आलं तर मी नाही म्हणू शकतच नाही। आणि माझ्या मनाला तर जेवढी देवासाठी सेवा करता येईल त्याच्यासाठी मला आनंदच आहे। तर काहीही असू दे ती सेवा मग। तर मी अशा प्रकारे सारून तर घेतलेलं आहे, पण काय माहिती कसं आवडतंय की नाही कोणाला, तसं वाटत होतं किंवा मला येतंय की नाही हे पण वाटत होतं की बरोबर। तर फक्त माणसाच्या मनात असायला पाहिजे की आपल्याला काय करायचे, बाकी सगळं देव आपल्याकडनं पूर्ण करून घेतो, आपली सेवा पण पूर्ण देवच करून घेतो, मला असं वाटतं। तर अशा प्रकारे मी मला जे वाटत होतं ती कामं मी करत होते, माझ्या घरची सगळे कामं करत होते जे म्हणजे देवासाठी करता येतील ते। तर तुम्ही पाहू शकता
भगवान पांडुरंग सर्वांनी म्हणा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णुध्वना परिपूर्ण श्री भगवान परमेश्वरार्पणमस्तु एतत्कर्म अच्छिद्रमस्तु मी केलं माझ्याने झालं असं समजायचं नाही भगवंताने करून घेतलं आणि त्यांनी त्याला अर्पण केलेलं आहे विष्णवे नमः विष्णवे नमः माझं काही नाही आपण फक्त नाममात्र आहोत करता करिता तोच आहे म्हणजे प्रत्येकाला एक द्या भरपासून करामध्ये जाऊया शेवट कोण झाला पाहिजे सोने नको नाणे नको नको मला चंद्रहार गार्डन मिळाले हाच माझा मोठा अलंकार। 11 जोड्या आम्ही पूजेसाठी बसवल्या होत्या आणि तुम्ही इथं पाहू शकता महाप्रसादाचं पण खूप छान नियोजन केलं होतं आम्ही जवळजवळ 900 लोकांसाठी आम्ही महाप्रसाद केला होता आणि म्हणजे नाही का मिसाळ महाराज हे आले होते कीर्तनासाठी म्हणजे त्यांना खूप रिक्वेस्ट केल्या ते नाही म्हणाले आमच्या शब्दांना मान देऊन ते आले आणि आमच्यासाठी 2-2.5 तास कीर्तन केलं त्यांनी खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद खूप छान त्यांनी असं कीर्तन केलं आणि खरंच मन भारावून गेलं आणि तुम्ही पाहू शकता महाप्रसादासाठी भरपूर अशी लोक आले होते तर तुम्ही पाहू शकता माझे सासू सासरे आहेत तर त्यांचंही नाव विठ्ठल आणि माझ्या सासूबाईंचं नाव रुक्मिणी आहे तर त्यांच्या हस्तेच अभिषेक झालेला आहे तर ह्याच्याहून पुण्यासारखी गोष्ट कोणती आहे इतकं छान पुण्य मिळवल्यासारखं झालेलं आहे तर त्यांच्या हस्ते अभिषेक केला त्यांनाही खूप छान वाटलं आणि आपण जे करतो ते आईबापासाठी केलं तर किती पुण्याचं काम आहे आपल्यामुळं आईवडील खुश होतात तर तुम्ही पाहू शकता असं आम्ही मी माझी नणंद आणि माझी जाऊबाई आम्ही असं मिळून असा छान शृंगार केला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि कमेंट तर नक्कीच करा।